नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. FDA म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नवीन धोरण जाहीर केलेलं आहे. ते धोरण आहे दुधासाठीचं. त्यांनी याआधी हॉटेलबाबत कठोर कारवाईचे आदेश दिलेले होते. त्यानुसार राज्यभर छापेमारी सुरू आहे. अनेक प्रमुख आणि महत्त्वाच्या हॉटेलवर देखील कारवाई झाल्याचं आपण पाहतो आहेत. आता त्यांनी दूध व्यवसायावरती लक्ष केंद्रित करण्याचा इरादा व्यक्त केलेला आहे. त्याबाबत त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यातलं जर महत्त्व लक्षात पाहिलं तर महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक दूध डेअऱ्या या बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतके हे आदेश कठोर आणि सर्वंकष आहेत. शुद्धता आणि त्या दुधाची स्वच्छता या दोन्ही बाबी या आपल्याकडे फारशा पाळल्या जात नव्हत्या. दुधातील भेसळ हा तर गेल्या अनेक वर्षातील डोकेदुखीचा विषय बनून राहिलेला आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये बनावट दुधाचे कारखाने किंवा चांगल्या ब्रँडमध्ये त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये प्लॅस्टिकच्या त्या सगळ्या याच्यामध्ये पाणी मिसळण्यात इंजेक्शनद्वारे पाणी मिसळण्याचे देखील उद्योग सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. तर या सर्वांवरती चाप बसवण्यासाठी एक व्यवस्थित प्रणाली किंवा पद्धत, एक साखळी या निमित्तानं विकसित करण्याचा प्रयत्न हा तुकाराम मुंढे यांनी केलेला आहे. सगळे आदेश त्यांनी दिलेले आहेत. दूध डेअरी असेल, शेतकरी असेल, पुरवठादार असेल किंवा तो विकणारा व्हेंडर किंवा विक्रेता असेल, अशा प्रकारे प्रत्येकाला त्याची जबाबदारी आता ठरवून देण्यात आलेली आहे. त्यामुळं अनेकदा काय व्हायचं, जर डेअरीवर माल पकडला तर पुढे जो विकणारा आहे तो सुटून जायचा. त्यामुळं ही जी साखळीतला जो सगळा फोलपणा होता, ही साखळी आता एक घट्ट अशा कायद्याच्या बंधनामध्ये अडकविण्याचा FDA प्रशासनाचा हा आता नवीन प्रयत्न आहे. आता इतके हे नियम सविस्तर आणि कठोर आहेत की महाराष्ट्रातल्या अनेक दूध व्यावसायिकांना ते पालन करणं शक्य होणार नाही. अर्थात ज्यांना स्वच्छता पाळायची नाही आहे, ज्यांना त्या ठिकाणी आरोग्याची काळजी घ्यायची नाही आहे, ज्यांना त्या ठिकाणी भेसळ रोखायची नाही आहे, अशांची दुकानं बंद झाली तरी चालतील. त्यामुळे उलट सर्वसामान्यांसाठी आणि दूध उत्पादकांसाठी देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. जेव्हा तुकाराम मुंढे यांनी अशा गैरप्रकारांवरती कारवाई सुरू केलेली होती तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक दूध उत्पादकांनी, शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला होता. त्या पाठीमागचीच कारणं या आजच्या सखोल आणि विस्तृत अशा ऑर्डरमध्ये आहेत. तर ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला मुद्दीने हे सांगतो, म्हणजे तुम्हाला आणि जे कोणी दूध व्यावसायिक करणारे आहेत त्यांना देखील त्याचं महत्त्व कळू शकेल. आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तपासण्या झालेल्या होत्या त्या तपासण्यांमध्ये अनेक गैरप्रकार आढळले होते. तर कोणते गैरप्रकार आढळले होते की वैध परवाना किंवा नोंदणीशिवाय दूध व्यवसाय अनेक ठिकाणी चालत होता. आता ज्यांना कोणाला दूध व्यवसाय करायचा आहे, त्याबाबत दुकान थाटायचं आहे, तर त्यांना परवानगी घेणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. याशिवाय दूध भेसळीमध्ये एक सामान्य प्रकार किंवा तो सहज चालणारा प्रकार कोणता आहे, दुधामध्ये पाण्याची भेसळ करून मिल्क फॅट किंवा SNF हे कमी करण्याचे धंदे सुरू होते. म्हणजे चांगलं जर दूध असेल तर त्याच्यामध्ये पाणी मिसळून त्याची क्वालिटी ढासळवण्याचं काम अनेक ठिकाणी सुरू होतं. बरं, हे पाणी मिसळवणं बरं अशी म्हणण्याची पाळी यावी असे काही देखील उद्योग या तपासण्यांमध्ये आढळून आलेले होते. काय उद्योग होते तर युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन, न्यूट्रलायझर्स, हायड्रोजन पॅरॉक्साईड, फॉर्मालिन, मेलामाइन तसेच इतर आरोग्यास अपायकारक अशा पदार्थांचा वापर करून कृत्रिम अथवा भेसळयुक्त दूध देखील या महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं. तुम्हाला माहिती आहे की अगदी युरिया आणि डिटर्जंट वापरून देखील असं दूध केल्याचे प्रात्यक्षिकं आपण पाहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा FDAच्या लोकांनी याच्यावर छापे टाकले तेव्हा त्यांच्याकडनं करून घेण्यात आलं की तुम्ही कशा प्रकारे दूध करता, पण हे प्रकार थांबलेले नव्हते. आता अशा प्रकारांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा इरादा हा तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलेला होता. दुसरी गोष्ट काय आहे की अनेकदा नासलेलं दूध देखील हे डेअऱ्यांमध्ये पाठवलं जात होतं आणि जर ते स्थानिक डेअऱ्यामध्ये लागेबांधे असतील तर ते दूध स्वीकारलं जात होतं. तर अशा प्रकारावर देखील प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की हा दूध व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्याकडे जे नोकर आहेत, जे हा दूध व्यवसाय पाहतात, दुधाची विक्री करतात, दूध हाताळतात, त्यांची वैद्यकीय तंदुरुस्तीबाबत आपण एकदम बेफिकीर असतो. या बेफिकीला देखील लगाम लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे
वैध वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे. म्हणजे हे जर प्रमाणपत्र तिथल्या डेअरीमधल्या गोठ्यामधल्या कर्मचाऱ्याकडे नसेल तर त्याच्यावर FDA कारवाई करू शकतं आणि तुमचा परवाना रद्द करून तुमचं दूध विक्रीला जाणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊ शकतं. त्यामुळं तिथल्या जनावरांची तर काळजी घ्यायचीच आहे, पण जो दूध काढणारा आणि त्या जनावरांची काळजी घेणारा जो कर्मचारी आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. याशिवाय काय, अस्वच्छ, कीटकग्रस्त किंवा अन्न सुरक्षा मानकांना न जुमानणारी जी काही परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जर कुणी व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं या सगळ्या बाबींची काळजी या दूध डेअरी चालकांनी घ्यायची आहे, जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी घ्यायची आहे. आता या आदेशाचं पालन न करणाऱ्यांना काय काय पुढे कारवाई होऊ शकते हे देखील या आदेशामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेलं आहे. आता जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो कच्चं दूध जे आपण गवळ्याकडनं घेतो. आता ही जी दुधाची विक्री कच्च्या दुधाची आहे ती पूर्णपणे थांबवलेली नाही आहे, तो थांबवण्याचा काय उद्देश नाही आहे. पण जेव्हा ती किटली किंवा त्या बाबाची घागर घेऊन जेव्हा गवळी हा बाजारामध्ये फिरत असेल तेव्हा त्याच्यावरती रॉ मिल्क कच्चं दूध असा उल्लेख असणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर हे जे दूध आहे हे सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे अशी सूचना देणे देखील त्या किटलीवरती त्या घागरीवरती लिहायला तुम्हाला आता भाग पाडलेला आहे. दुसरी गोष्ट आणखीन काय आहे की जे दूध आपण पॅकबंद घेतो म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये घेतो तर ते पाश्चराइज असलं पाहिजे, त्याच्यावर उष्णतेची प्रक्रिया झाली पाहिजे, सीलबंद असलं पाहिजे, त्याच्यावर लेबल असलेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही भेसळ होणार नाही असं टॅम्पर्ड एव्हिडेंट असलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी ती कापता येते नंतर ती पिशवी जोडता येते असे उद्योग पण झाले नाही पाहिजेत. अशा प्रकारे ती काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. दुसरं काय आहे की जे दूध संकलन जे केंद्र आहे त्या ठिकाणची देखील व्यवस्था पाहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बल्क मीटर कूलर आहे का, चिलिंग सेंटर, डेअरी, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक, वाहतूक, घाऊक विक्रेते हे जे सर्व आहेत यांना जी जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पालन त्यांनी व्यवस्थित करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की दुधाचं संकलन, वाहतूक, साठवणूक आणि हाताळणीसाठी जी काही ग्रेड आहे म्हणजे स्टेनलेस स्टील अथवा मान्यताप्राप्त साहित्याचीच भांडी किंवा पात्र वापरणं आवश्यक असणार आहे. दूध थंड करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचं असतं आणि वाहतूक करताना किंवा त्याचं साठवणूक करताना ते योग्य रीती त्याचं शीतकरण करणं म्हणजे चिलिंग करणं हे देखील आवश्यक आहे. आता यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो व्हेंडरकडे जे दूध येतं तर ते कोणत्या उत्पादकाकडनं प्राप्त झालं, कोणत्या वेळी ते संकलित झालेलं होतं, कुठून त्याची वाहतूक झालेली होती आणि कोणत्या मार्गाने ते तुमच्या दुकानापर्यंत आलेलं होतं याची संपूर्ण नोंद एका लॉगबुकमध्ये या विक्रेत्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळं अशा बऱ्याच सूचना या आता दूध उत्पादकांना, दूध व्यावसायिकांना, दूध विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या जर पाळल्या नाहीत तर त्याच्यावरती जी काही कठोर कारवाई आहे ती करण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामधलं दूध संकलन जे आहे ते संकलन या निर्णयामुळे कमी होऊ शकतं असा अंदाज आहे. कारण अनेकदा असं दिसतं की ज्याच्यामध्ये पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थ मिक्स करूनच हे दूध अनेक ठिकाणी विकलं जातं. त्यामुळे दुधाचा पुरवठा हा वाढल्याचा आपल्याला दिसून येत आहे. पण या जर आदेशांची अंमलबजावणी झाली तर अनेक डेअऱ्या बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत. इतका बेजबाबदारपणा अनेक दुग्ध व्यावसायिक करत असतात. त्यामुळे बघूया या आदेशाचा काही परिणाम होतो आहे का. पाहत राहा लेट्स अप मराठी.